हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत नव्या एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत का जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जे 1ली ते 10वी पर्यंत जी स्कॉलरशिप दिली जाते. त्या मुलांना जी स्कॉलरशिप वगैरे जे पैसे वगैरे येतात ते कसे येतात, ती पूर्ण फॉर्म प्रोसेस ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ही माहिती जर आवडली तर तुम्ही फटाफट या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर तुमचा टाईम वेस्ट न करता मी फटाफट या व्हिडिओला चालू करतोय आणि बघूयात आपण कशी ती स्कॉलरशिप भरल्या जाते, कशी ती पूर्ण प्रोसेस होते आणि कसं त्याचं सगळं सॉल्व्ह होतं. तर पटापट चालू करूयात. लेट्स गो. तर आपल्याला सर्वात पहिले जायची बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ते इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला एक लाल कलरमध्ये जे क्लेमचं ऑप्शन आहे, त्या क्लेमच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लेमच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले इथं न्यू क्लेम म्हणून तिथं येतं ऑप्शन. ते न्यू क्लेमचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. तिथं तुमचा एम-एच नंबर टाकायचा आहे. एम-एच नंबर टाकला टाकला तुम्हाला तिथं सेंड ओ-टी-पी म्हणून ऑप्शन येईल. तर तुम्हाला ओ-टी-पी सेंड करायचा आहे. ओ-टी-पी सेंड केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तिथं ओ-टी-पी टाकायचा आहे. तर आपण फटाफट ओ-टी-पी टाकून घेऊ. ओ-टी-पी एक सेकंड. आणि या साईटचा एक इश्यू आहे. तुम्ही जेव्हा पण पहिल्या वेळेस जेव्हा ओ-टी-पी टाकतो, तो ओ-टी-पी 99% तो ओ-टी-पी येत नाही. तुम्हाला 2-3 वेळेस तिथं रिसेंड करावं लागतं. तेव्हा तो पटकन ओ-टी-पी पडतो. तर 2-3 वेळेस ओ-टी-पी सेंड केला तर फटाफट ओ-टी-पी आलाय. आपण ओ-टी-पी टाकून घेऊ. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमचं जे कामगार कार्ड आहे त्याची पूर्ण माहिती इथे येऊन जाईल. तुमचा फोटो, तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर सगळे इथे येऊन जाईल. तर तुम्ही ते भरायचे किंवा काही भरायची गरज नाही आहे. त्याला काही इश्यू नाही. सर्वात पहिले आपण जे तुमचं ज्या तालुक्यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये तुम्ही जे कामगार कार्ड बनवलेलं आहे, इथं जे सिलेक्ट सेंटर जे सिलेक्ट सेंटर ऑप्शन आहे ना, तिथं फक्त तुमचं तेच तालुका येईल ज्या तालुक्यामध्ये तुम्ही जे बांधकाम कामगाराचं कार्ड आहे ते बनवलेलं आहे. तर आपण त्याच्यानंतर सर्वात पहिले सिलेक्ट करायचे एज्युकेशन स्कीम सिलेक्ट करायची आहे. एज्युकेशन स्कीम सिलेक्ट केल्यानंतर इथं जे ऑप्शन आहे हे सिलेक्ट स्कीम, त्याच्यानंतर आपल्याला E01 हा जो E01ची जी स्कीम आहे ती सिलेक्ट करायची. ती सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी E01ची जी स्कीम आहे ती फक्त 1ली ते 10वीच्या मुलांपर्यंतच ॲप्लिकेबल आहे. तर E01ची स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तिथं तुमच्या मुलाचं नाव येऊन जाईल इथं डायरेक्टली. जे चाइल्ड नेम आहे तिथं डायरेक्टली ते नाव येऊन जाईल. तिथं नाव टाकल्यानंतर त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर दोन्ही, म्हणजे मोबाईल नंबर म्हणजे एज, जे वय ते येऊन जाईल. तर फटाफट आपल्याला त्याचं जे शिक्षण आहे ते टाकायचे. 1ली आहे, 2री आहे, 3री आहे, 4थी आहे का 10वी आहे, काय जे काही तुमचा मुलगा जर शिकत असेल त्या जे ते शिक्षण इथं टाकायचे सगळ्यात पहिले. त्यानंतर शाळेचं नाव, तुमचा मुलगा कोणत्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचं नाव तिथं टाकायचं आहे. नंतर शाळेचा ॲड्रेस, तुमचा मुलगा ज्या शाळेत आहे ती शाळा कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या शहरात आहे, त्या ज्या जागेवरती शाळा आहे त्या जागेचा ॲड्रेस वगैरे काय, तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे. नंतर तुमचा मुलगा जर CBSE पॅटर्नमध्ये शिकत असेल, महाराष्ट्र बोर्डमध्ये शिकत असेल किंवा SSC बोर्डमध्ये शिकत असेल, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे का तुमचा मुलगा कोणत्या याच्यामध्ये शिकतो. तर ते टाकल्यानंतर तुमचा मुलगा यावर्षी जे मागचं वर्ष जो झालं आहे ते कधी पास झालेलं आहे. जर तुम्ही 2025मध्ये फॉर्म भरत असाल तर तिथं 2024 टाकायचं आहे. ते नाहीतर 2026मध्ये जर फॉर्म भरत असाल तर तिथं 2025 टाकायचं आहे. असं तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मुलगा जर 5वीला असेल, कोणत्या पण वर्गात असेल, तर ज्या वर्गात तो आहे त्या वर्गाच्या 1 वर्षापूर्वीचं तुम्हाला 75% हाजरीचं सर्टिफिकेट लागेल. ते तुम्हाला इथं जोडावं लागेल. 75% हाजरीचं सर्टिफिकेट जोडल्यानंतर इथं 4 ऑप्शन आहे. 75% हाजरीचं सर्टिफिकेट जोडायचं आहे. चालू वर्षाचं, ज्या वर्षात तो शिकतोय त्या वर्षाचं इथं बोनाफाईड जोडायचं आहे. नंतर त्या वर्षाचं म्हणजे तुमचा जो मुलगा आहे त्याचं आधार कार्ड इथं जोडायचं आहे, ना की आई-वडिलाचं. ज्या मुलाची तुम्ही जी स्कॉलरशिप भरतायत त्या मुलाची इथं माहिती टाकायची आणि त्या मुलाचंच आधार कार्ड टाकायचं आहे आणि राशन कार्ड टाकायचं आहे तुमचं. त्या राशन कार्डमध्ये तुमच्या मुलाचं नाव असणे हे कंपल्सरी आहे. तर त्या मुलाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही ही 1ली ते 10वीची जी स्कॉलरशिप भरत असाल तर तुमचं जे कामगार कार्ड आहे त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे. म्हणजे तुमचं 1 वर्ष पूर्ण रिन्युअल झालेलं पाहिजे, तरच तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत स्कॉलरशिप भरू शकता. जर 11वीच्या वरती जर तुमची मुलं शिकत असतील तर त्याला एक रिन्युअलची काहीही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता. पण जे 1ली ते 10वी पर्यंत जेवढे पण मुलं तुमचे आहेत किंवा त्या असेल तर त्यांना तुम्हाला 1 वर्ष कामगार कार्डला होऊन द्यावा लागेल.
तर तुम्हाला एवढी माहिती भरायची. त्यानंतर तुमची डेट सिलेक्ट करायची आहे. डेट तुम्हाला आता जी भेटेल ती, समजा उद्याची भेटेल उद्याची, परवाची भेटेल परवाची, जी पण डेट भेटेल असेल ती तुम्हाला टाकायची आहे. जर इथं येल्लो ऑप्शन येत असेल ती स्लॉट बुक असेल, फक्त जे ओपनली असेल ते तुम्ही भरू शकता. तर त्यानंतर डेट घेतल्यानंतर तुम्हाला जो एक पत्र येईल, तो पत्र घेऊन तुम्हाला तुमचे जे पण तुम्ही सगळ्यात पहिले जो तालुका इथं सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्याच्या ऑफिसला जे सेतू केंद्र आहे त्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ते व्हेरिफिकेशन पूर्ण करायचे. त्यानंतर तुमचा अर्ज 15 ते 20 दिवसात मंजूर होईल आणि मंजुरीचा मेसेज आला तुम्हाला का त्याच्या 15 ते 20 दिवसात अकाउंटला पैसे येतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन एका गोष्टीसोबत. चला बाय बाय, गुड नाईट.